राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज लोणी दौऱ्यावर आले होते. या दरम्यान प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. या जनता दरबाराच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने देखील स्वीकारली. यामध्ये रस्ते, पाणी, वीज यासह शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी या प्रत्येक अडचणीचं निवेदन स्वीकारत त्या समजावून घेतल्या आणि त्यावर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने नोकरीच्या संदर्भातील प्राप्त झालेल्या अर्जांवर जिल्हा स्तरावर धोरणात्मक निर्णय करण्यात येणार असून सद्यस्थितीत सुरू असलेल्या उद्योजकांकडे त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व उमेदवारांच्या शिफारसी करण्यात येतील. उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून कौशल्य प्रशिक्षण घेण्याबाबतही त्यांनी आलेल्या युवकांना सांगितलं. या जनता दरबारात श्रामपूर, संगमनेर, राहाता तसेच जिल्हा स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, प्रवरानगर, राहाता.